बैलगाडी क्षेत्रावर मित्रांनो असं प्रेम असतंय। आज फौजी सीमेवरती पहाडासारखा देशाचं रक्षण करणारा नंदीसाठी रडतोय, हे बैलगाडी क्षेत्रात असणार, बैलगाडी क्षेत्रावरती, बैलावरती, जनावरांवरती शेतकऱ्याचं असणार। नंतरचं पहिलं पुशेगावचं हिंद केसरी मैदान झालं, त्यात आदत वासरानं आमचं नाव म्हणजे एवढं मोठं केलं की त्याचं ऋणी आहे। आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं ना अक्षरशः मन भरून येतं। ते त्यानं एवढं केलंय नाही सांगू शकत, पण त्याच्यामुळं आपण आहे, बैलामुळे नाव आहे। हो, जी काय अमर फौजी आहे ती एक्क्यामुळे। मल्हारचं असं झालं की मल्हारचं महाशिवरात्रीच्या दिवशी स्वर्गवास झाला। आम्ही इथनं निघालो, पण वाटारच्या तिथं देवाला पण मान्य नव्हतं, वाटारच्या तिथं ऍक्सिडेंट झाला आमचा। तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर मित्राला लागलं म्हणून आम्ही माघारी आलो, कारण थोडक्यात हा गेला, मल्हार गेला, पण मित्राला पहिल्यांदा फर्स्ट एड करणं हे खूप महत्वाचं होतं म्हणून आम्ही माघारी आलो। पण असं झालं की म्हणजे त्याची माझी भेटच नाही की बैलगाडी मालकांना मोठे असो छोटे असो तुम्ही हार पचवायला शिका। तुम्ही जर का हार पचवली ना तर ह्या खेळासारखा खेळच नाही कुठं। ह्या खेळात जेवढी माणसं जोडता येतात ना ते दुसऱ्या कुठल्याच खेळात जोडता येत नाहीत। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हार पचवायला शिका। जे कसं निकालावरनं एकामेकासंग भांडणं करणे किंवा काय करणे, आज हारलाय उद्याच्याला खेळा, उद्याच्याला जिंका। ज्यावेळेस युद्ध लागलं ना त्यावेळेस जे माणसं म्हणतात ना युद्ध झालं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, ते सगळं बरोबर आहे, पण ते तेवढ्या दिवसापुरतच आहे, तेवढ्या दिवसापुरते माणसं स्टॅटस ठेवतात। पण ज्याच्या घरी कुठली घटना वाईट घडते त्याच्यानंतर आपण किती दिवस स्टॅटस ठेवतो किंवा त्याच्या घरी मुलाबाळांना विचारायला पण जात नाही। तर देशासाठी आपण म्हणजे एक प्रकारे माणसं म्हणतात की पैसे भेटतात म्हणून फौजी नोकरी करतो, तसं काय नाहीये। एक देश सेवा असते, लय मोठा त्याग असतो, मुलांपासून लांब राहणे, आई वडिलांपासून लांब राहणे। मंडळी नमस्कार। बैलगाडी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं अनेक लोकांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत आपण इथं या माझ्या ज्या वाणी चांगली तुम्हाला ऐकायला मिळते फौजींना तुम्ही बघू शकता। हा जो माईक लावलेला आहे, हा माईक पहिल्यांदा आपल्याला फौजींना घेऊन दिला होता। माझ्याकडे जवळपास 1.5 लाख सबस्क्रायबर झाले तरी माईक नव्हता। फौजींना काहीतरी वाढदिवस होता, वाढदिवसानिमित्त फौजींना माईक आपल्याला दिला होता आणि त्याच्या थ्रू आपण मुलाखती घेतल्या किंवा अनेक बैलगाडी क्षेत्र पुढे नेण्याचं काम केलं। आता फौजी अमर फौजी वाकेश्वर एक्का बैल किंवा त्यांचा अजून आता काय त्याचं नाव सर्जा म्हणून आता त्यांच्याकडे आदत कोंड आहे। बैलगाडी क्षेत्रात बघा, आर्मीत होते तरी सुद्धा बैलगाडी क्षेत्रावर तेवढंच प्रेम, आणि आता सुद्धा रिटायर झाले तरी बैलगाडी क्षेत्रातीलच वस्तू दुकान या ठिकाणी टाकलेले, आपण कोणती जाहिरात करत नाही, परंतु काही गोष्टी दाखवणं बी गरजेचं असतंय। या ठिकाणी तुम्ही ढाले असतील किंवा काय, आपण अमर फौजींची थोडीशी थोडक्यात मुलाखत घेणार आहोत, ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रथम फौजी नमस्ते। नमस्कार। काय सांगताल की आता एक व्यवसाय फौजी म्हटल्यानंतर रिटायर झाल्यावर तुम्ही दुसरी नोकरी करतं किंवा काय करतं, परंतु बैलगाडी क्षेत्रातीलच एक आपण व्यवसाय निवडलाय। म्हणजे आतापर्यंत आपण देशाची सेवा केली, आता इथून पुढे रिटायर झाल्यानंतर आपली गोवंशाची सेवा करावी म्हणून आपण हा व्यवसाय निवडला। रिटायर व्हायच्या आधीच 3 महिने आपण व्यवसाय चालू केला होता। सगळ्यात मोलाचा सहकार्य म्हणजे माझे मोठे बंधू म्हणजे साडू आहेत आपले संतोष कदम शिरसवडीचे, त्यांचं एक सहकार्य आणि आमच्या मिसेस, ह्या दोघांनी माझं दुकान 3 महिने अगोदर रिटायर व्हायच्या अगोदरच सांभाळलं त्यांनी। आता सध्याला काय काय आपण दुकानात म्हणजे ठेवताय? आपल्याकडे सर्व प्रकारचे कपिला ब्रँडचं साहित्य आणि खिलारकावचं पशुखाद्य आणि बैलांसाठी लागणारं सप्लिमेंट ठेवलेलं आहे आपण। आता सध्या खिलारकावचं पशुखाद्य रिझल्ट वगैरे कसा आहे? रिझल्ट एक नंबर आहे। आपलं पशुखाद्याचं दुकान आहे, पण आपल्या जी मनाला पटलं, आपल्या जी बैलांना किंवा एक्क्याला किंवा सर्जाला जी चारतोय तेच आपण ठेवलेलं आहे, दुसरं काय नाही। स्वतः रिझल्ट घेऊन आपण कसं आहे, आपण स्वतः जर का वापरलं आणि आपल्या मनाला पटलं तर आपण दुसऱ्याला दिलं तर हे आहे, म्हणजे पैसे कमवण्याचा हेतू नाही, आपल्यामुळे दुसऱ्याचं कसं चांगलं होईल हाच हेतू आहे। खिलारकाव म्हटलं तर खऱ्या अर्थाने बघा बैलगाडी क्षेत्रात एक गोवंशाला मोठं करणारा चॅनल आहे। हो, खिलार गाय किंवा खिलार खोंड जास्त म्हणजे जगली किंवा त्यांचं महत्व कळालं हे खिलारकाव या चॅनलमुळेच कळालं। आणि कसं आहे म्हणजे तुमच्याबद्दल पण सांगायचं म्हणजे तुम्ही पण आम्हाला जी युट्यूब मध्ये बैल पळताना किंवा कोणाची गरिबाची जाण ठेवणारी परिस्थिती किंवा कोणाचा आनंद, कोणाच्या आनंदाचे अश्रू हे बघायला भेटले तर मला निसर्गाचे नाळ या चॅनलवरती सीमेवरती असताना बघितलेलं आहे मी।
तिकडं असताना काय म्हणजे इकडचा अनुभव काय असायचा? तिकडं असताना म्हणजे तुमचे जेवढे पण युट्यूब चॅनल आहेत त्यांचे आभारच. त्यांच्यामुळे आम्हाला तिथं मैदानात असलेलाच आनंद भेटत होता. आणि म्हणजे तिकडे एक वेगळंच होतं वातावरण, उत्साह असेल, हा आज मैदान आहे ते बघितलं पाहिजे, कोणकोणती बैल आलेत काय नाही. नक्की फौजी म्हणजे काय आणि फौजीचा त्याग थोडासा सांगा. आपला चॅनेलच्या विषय वेगळा आहे किंवा या पशुखाद्याचा याचा विषय वेगळा आहे, फक्त फौजीचा त्याग काय आहे काय सांग? फौजीचा त्याग भरपूर आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांगावी वाटते की आता ज्यावेळेस युद्ध लागलं ना, त्यावेळेस जी माणसं म्हणतात ना युद्ध झालं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, ते सगळं बरोबर आहे. पण ते तेवढ्या दिवसापुरतच आहे, तेवढ्या दिवसापुरते माणसं स्टॅटस ठेवतात. पण ज्याच्या घरी कुठली घटना वाईट घडते त्याच्यानंतर आपण किती दिवस स्टॅटस ठेवतो किंवा त्याच्या घरी मुलाबाळांना विचारायला पण जात नाही. तर देशासाठी आपण म्हणजे एक प्रकारे माणसं म्हणतात की पैसे भेटतात म्हणून फौजी नोकरी करतो, तसं काय नाहीये. एक देश सेवा असते, लय मोठा त्याग असतो. मुलांपासून लांब राहणे, आई वडिलांपासून लांब राहणे. आता इथं माणूस इथं असल्यानंतर मला कळतं की मुलीला थोडस माझा सायलेन्सर वाजला तर मी लगेच नेलं दवाखान्यात. पण तिथं असतो तर मी कोणाला नाही कोणाला तर रिक्वेस्ट करावी लागली असती की बाबा हा हे ते. पण त्याग खूप मोठा आहे. आणि माझी एक सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या गावात कुठलाही फौजी आला तर त्याला प्रेमानं 2 शब्द बोला. त्याला काही अपेक्षा नाही की काही नाही, आणि ह्या जीवनात काही वर घेऊन जायचं नाहीये. सगळं काय आहे ते हितच ठेवून जायचंय. पैसे काय सगळेच कमायला आलेले आहेत, पण जे सीमेवरती लढतात ना त्यावेळेस काय आठवत नाही. ज्यावेळेस गोळीबार चालू होतो किंवा काय होतं त्यावेळेस घर वगैरे काही आठवत नाही, फक्त देशाची सेवा ही आठवते. अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या. आणि माणसानं माणसावरती प्रेम करा. पैसा आज आहे उद्या नाही, पण माणूस आज जर का मी कुणाच्या कामाला पडलो किंवा तुम्ही माझ्या कामाला पडलं तर मी माझ्या मनात कुठेतरी असणार आला ते माणूस आपल्या कामाला पडलो, आपण त्याच्या कामाला पडलंच पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे. नक्कीच. आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रानं काय दिलं तुम्हाला? बैलगाडी शर्यत क्षेत्रानं भरपूर दिलं. म्हणजे खूप शिकवलं. संयम ठेवायला, मेन पॉईंट म्हणजे संयम ठेवायला शिकवलं. परत हार कशी पचवायची ते शिकवलं. आनंद झाल्यानंतर जास्त हुरळून जायचं नाही ते शिकवलं. आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे एवढी जी बैलगाडी क्षेत्रानं प्रेम दिलं आणि माणसांची ओळख झाली आहे, जी असं बाहेर किंवा कुठला बिझनेस करून किंवा असं मोठं कुठलं नाव करून सेलिब्रिटीला भेटत नाही, ती बैलगाडी क्षेत्रानं नाव कमवून दिलं. आणि बैलांनी जी आशीर्वाद दिलेत ना त्याच्यामुळे आज म्हणजे सुखरूप नोकरी करून आलोय हेच सांगतो. नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं आता देश सीमेवरती ज्या काही घटना घडल्या, म्हणजे तुम्ही जर आता त्या ठिकाणी असता तर तुमचं काय अनुभव असता? अनुभव असा आला असता की म्हणजे थोडक्यात फोन तर बंद झाले असते. थोडस वाटलं असतं की आपल्याला कोण फोन करताय का, किंवा ज्यावेळेस नेटवर्क आलं असतं तर पहिल्यांदा मेसेज कोणाचे आलेत, हा मला गावातून मेसेज आलाय. मग त्यावेळेस जी मनाला जो एक कॉन्फिडन्स येतो की बाबा हा आपलं विचारणारं कोण नाही कोणतरी आहे, त्याच्यानंतर जी पुढे लढाई करण्यासाठी जी क्षमता भेटली असते ना ते एक म्हणजे खूप मोठा अनुभव आला असता. आणि जी होईल ती नशिबाची गोष्ट. तिथं ऍक्सिडेंट होऊन मरण्यापेक्षा तिथं वीरगती प्राप्त झाली असते तर सगळ्यात भारी झालं असतं. नक्कीच फौजी, बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. थोडस आपण व्यवसायाच्या दृष्टीने पण बघूया. आता सध्याला तुम्ही सांगितलं कपिलाचं सर्व ब्रँड किंवा पशुखाद्य, आणि आता ढाली संदर्भात आता इथं टेबलवरती आपल्याला ढाल पण दिसते. ढालीचं सुद्धा तुम्ही देताय का? ढाल गदे वगैरे? हो, ढाल गदा हे आपण होलसेलच चालू केलंय. आपण स्वतः बनवतो. हे पॅच फक्त आपण बाहेरनं मागवतो. प्लायवूड वरती कलर मागून ब्लॅक कलर वगैरे सगळं स्वतः बनवतोय. आणि आपल्या ढालींचं वैशिष्ट्य असं आहे की दिसायला पण चांगले आहेत आणि त्याच्यावरती जी नाव आहे ती आपण फ्री कॉस्ट देतो. म्हणजे नाव वगैरे संपूर्ण आणि संपूर्ण टाकून जे नाव वगैरे आहेत आणि मार्केटच्या दरात होलसेल मध्येच देतो आपण. होलसेल दरातच. किती ठिकाणी किती मैदानाला दिले तरी? आता उद्याच मानमध्ये आवळणीचं मैदान आहे. परत आज आटपाडीला सुद्धा आपलीच ढाल गेलेली आहे. परत भोरला गेली होती. परत चोराडची ढाल पण आपलीच होती. सुरुवात झाली म्हणायचं. सुरुवात झाली. चांगला रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स आहे चांगला. प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून चालू आहे. काही पण व्यवसाय आता बघा, आता मी इथं कांद्याचं सुद्धा बघितलं. म्हणजे एक माणसानं कुठल्या गोष्टीत लाजलं नाही पाहिजे. हो, मी कांदा आपला निघाल्यानंतर चुलत भावाचा कांदा होता, त्याच्यातून मी 600 किलो कांदा आणला आणि 10 किलोच्या 30 बॅग बांधून ठेवल्यात. जसं कोण येईल तसं मी, आणि 300 किलो कांदा मी बाहेर तिथं समोर मार्केटवरती रस्त्यावरती बसून विकलेला आहे. कारण कसं होतं माहितीये का की कुठल्याही गोष्टीसाठी लाजलं की मग
उपयोग होत नाही. म्हणजे कोण थोडक्यात माझा विचार असा आहे की कोण आपल्याला पैसे आणून देणार नाही. तुम्ही स्वतः लाज थोडीशी बाजूला ठेवली ना तर तुमचं घर 100% चालणार का तर चालणार. लाजलं नाही पाहिजे. लाजलं नाही पाहिजे आणि जास्त आलं म्हणून माजलं बी नाही पाहिजे. हो नाही माजलं तर नाही पाहिजे. आपले पाय हे नेहमी जमिनीवरतीच ठेवले पाहिजेत आणि तिथं ठेवले तरच म्हणजे एक समाधान आहे ना ते भेटणार आहे. जास्त म्हणजे वर गेलं उरळून गेलं किंवा भाषे शैलीत जर का बदल झाला तर समाधान भेटणार नाही तुम्हाला. मस्त पैसे भेटतील आराम भेटेल पण जीवनात तुम्हाला काय जर का कमवायचं असेल तर समाधान कमवा. आणि ती बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला पाहिजे असलं ना तर गोरगरिबांच्या बैलगाडीच्या मागे जाऊन बघा आणि त्याची गटाला जर का गाडी बसली ना तर समाधान काय भेटतं त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो बघितल्यानंतर. आणि हा आनंद आहे का नाही तुम्हाला बघायचा असेल तर निसर्गाच्या नावाच्या चॅनलवरती बघा. प्रत्येक गरीबाचा आनंद काय आहे जे आपल्या ढोल ताशासमोर नाचणारी माणसं आहे त्यांचा आनंद हे निसर्गाच्या नाळनं आपल्याला दाखवलेला आहे. नक्कीच धन्यवाद फौजी. तुमचं चांगुलपण आहे की 2 शब्द आमच्याबद्दल चांगलं बोलला. खऱ्या अर्थानं मित्रांनो आणि ज्या आपल्याला बैलगाडी शर्यतीसाठी उपयुक्त वस्तू आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावतील. आता जे सप्लिमेंट दिले जातील किंवा कंडे असतील मोरके असतील सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी सातारमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला एकदा पत्ता परफेक्ट सांगा. हायवे पासून किती अंतर? आपलं हायवे पासून देगाव रस्त्याला नवीन MIDC झेंडा चौकामध्ये मेन चौकातच दुकान आहे. कोणालाही जरी झेंडा चौक विचारला तरी माणसं सांगतात. म्हणजे जनामाईला जाण्याचा रस्ता आहे तिथून 100 मीटर पुढे उजव्या हाताला परफेक्ट कंपनीच्या शेजारी आपलं शॉप आहे. आपण किती वर्ष सर्व्हिस केली आर्मीमध्ये? मी 17 वर्ष नोकरी केलेली आहे 17 वर्ष. आर्मीमध्ये. बैलगाडी शर्यतीत पहिल्यापासूनच तुम्ही बैलगाडी शर्यत बघत आलाय का कसं? नाही 27 नोव्हेंबर 2022 ला मी पहिल्यांदा एक्क्याचं मैदान बघायला गेलेलो. घरची बैल होतीच आपली पण थोडस लहानपणापासून साताराला आल्यामुळे जास्त आवड नव्हती. पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा एक्क्याचं मैदान गेलो एक्क्यानं पहिल्या मैदानात मार खाल्लेला मी बघितला. पण नंतर त्याच्यावरती जी प्रेम लागलं आणि जसं सांगितलं की मला त्यावेळेस वाटलं त्यावेळेस मी मेसेज केला होता ऋषिकेशला की ह्या वर्षी कुशेगावला आपला एक्का फायनलला राहायला पाहिजे. तर ते शब्द एक्क्यानं पाडले नाहीत. आदत बंदीनंतरचं पहिलं कुशेगावचं हिंदकेसरी मैदान झालं त्यात आदत वासरानं आमचं नाव म्हणजे एवढं मोठं केलं की त्याचं ऋणी आहे. आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं ना अक्षरशः मन भरून येतं. हे त्यानं एवढं केलंय नाही सांगू शकत. पण त्याच्यामुळं आपण आहे बैलामुळं नाव आहे. हो जी काय अमर फौजी आहे ती एक्क्यामुळं म्हणूनच त्याला विषय काळाचं हे नाव दिले. आणि गोरगरिबांची आता तुम्ही कंडिशन बघते. तुम्ही अनेक बैलांना पशुखाद्य सुद्धा दिलेलं आहे. पाठीमाग आपला तो बैल गेला आता काय सांगताल? मल्हारचं असं झालं की मल्हारचं महाशिवरात्रीच्या दिवशी स्वर्गवास झाला. आम्ही इथनं निघालो पण वाटारच्या तिथं देवाला पण मान्य नव्हतं. वाटारच्या तिथं ऍक्सिडेंट झाला आमचा. तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर मित्राला लागलं म्हणून आम्ही माघारी आलो. कारण थोडक्यात हा गेला मल्हार गेला पण मित्राला पहिल्यांदा फर्स्ट एड करणं हे खूप महत्वाचं होतं म्हणून आम्ही माघारी आलो. पण असं झालं की म्हणजे त्याची माझी भेटच नाही झाली. एकच मैदानात भेट झाली तांब्याच्या. एवढा मारणारा बैल पण ये म्हणले की आला आणि भरपूर काय म्हणजे त्यानं नाव करून दिलं मल्हारनं सुद्धा. नंदीला कळतं भरपूर कळतं नंदीला. नक्कीच धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रावर मित्रांनो असं प्रेम असतंय. आज फौजी सीमेवरती पहाडासारखा देशाचं रक्षण करणारा नंदीसाठी रडतोय. हे बैलगाडी क्षेत्रात असणार बैलगाडी क्षेत्रावरती बैलावरती जनावरांवरती शेतकऱ्यात असणार प्रेम आहे. काय एखादा संदेश द्याचाल आणि आपण मुलाखत थांबूया? संदेश एकच सांगेन की बैलगाडी मालकांना मोठे असो छोटे असो तुम्ही हार पचवायला शिका. तुम्ही जर का हार पचवली ना तर ह्या खेळासारखा खेळच नाही कुठं. ह्या खेळात जेवढी माणसं जोडता येतात ना ते दुसऱ्या कुठल्याच खेळात जोडता येत नाहीत. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हार पचवायला शिका. जे कसं निकालावरनं एकामेकासंग भांडणं करणे किंवा काय करणे. आज हारलाय उद्याच्याला खेळा उद्याच्याला जिंकल. मला काय म्हणायचं 1-2 सेकंदानं आपला बैल आज कमी पडलाय ना तर बैलाची अशी कुवत झाली पाहिजे की पुढच्या मैदानात ते 10 सेकंदानं पुढे यायला पाहिजे. आपण त्याच्या मागे तेवढे कष्ट घेतले पाहिजे. नाहीतर थोड्याशा घासाघाशीसाठी आयोजकांसंग किंवा विलास पैलवालांच्या संघ हुदगुज घालणे हे म्हणजे चुकीचं आहे. आणि जी नियम जे आहेत ना त्याचं कृपया सगळ्यांनी पालन करा. कोणी बैलाला मारू नका. मारल्यामुळे बैल काय पळत नाही.
ज्याच्यात म्हणजे कुठलाही स्पर्धक असला तर त्याला मारल्यामुळे काय त्याचं स्पीड वाढत नाही. आपण म्हणतो की बैल गरम केल्यानं काय नसतं, त्याच्या अंगात जेवढी रग आहे तेवढाच तो पळणार. आणि एखाद्या दिवशी कुठल्याही बैलाचा मूड असतो किंवा फ्रेश असतं, आपलं पण असतं की आपण काय दररोजच त्या रुटीननं काम करत नाही. कधी कधी थोडं आपलं मंदवतं, आपल्याला बोलता येतं, त्याला बोलता येत नाही. पण त्याच्यावरती प्रेम केल्यानंतर त्याचं मन आपल्याला कळलं पाहिजे की आज बैल पळणार आहे का नाही, त्याचं नियोजन करा तसं. आणि मैदानात जर का मार खाल्ला ना तर गप माघारी या, पुढचं मैदान करा. पण असं नाही की मार खाल्ला म्हणून ते जे जिंकलाय त्यानं जल्लोष केला तर त्याला दोन शब्द काय बोलणे किंवा काय नाही, त्याची चूक कुठं आहे काय ते काढणे. आता सगळं सुरळीत चालू आहे, पट्टी लागली खाली, निकालाला काही प्रॉब्लेम येत नाही, 3 कॅमेरे आहेत, तरी सुद्धा बैलगाडी मालक म्हणजे मी नालायकपणा करतो बैलगाडी मालक की जातो सांगतो त्याचं तोंड फुडवतं, ते झेंडावाल्यानं असं केलं तसं केलं. अहो आपल्यात 1 फूट मागणं सुद्धा गरीबाची बैल एवढी आहेत की 1 फूट मागणं सुटून सुद्धा बैल लागतात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हार पतवायला शिका, दुसरं काय नाही. आणि जे पंच सांगतात ना की बाबा पंच काय कोण नाही करत, आजकाल माणसावरती नाही, सगळे 3 कॅमेरा लागले, सगळ्याच्या डोळ्यासमोर होते आणि मायक्रो सेकंदात सुद्धा फॉरवर्ड करून आपण निकाल देतोय. तर फक्त निकाल मान्य करायला शिका. कुठल्याही बैलगाडी मालकासंग किंवा ह्याच्या संघ काहीही करू नका, किंवा वादावाद होईल आणि आपलं बैलगाडी क्षेत्राला असं काळा लागेल असं काहीही करू नका. धन्यवाद फौजी. तुमचे बऱ्याच दिवसापासून फौजींची मुलाखत घ्यायची इच्छा होती, परंतु तुमची दुटी आणि आता तुम्ही निवांत झाला. उद्घाटनाला बी मला येता आलं नाही काय अडचणीमुळे, पण आज आलो आणि समाधान वाटलं की तुम्हाला भेटून. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.